ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। आपण पाहताय न्यूज 18 मराठी आवाज महाराष्ट्राचा। एक महत्त्वाची बातमी पाहूया कोल्हापूरमधून। कोल्हापूरमधील पन्हाळगडावरील सदोबा मंदिरात मस्जिदचे अतिक्रमण झाल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केलाय। 3 मजली अनधिकृत मस्जिद उभारल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केलाय। या विरोधात आज जिल्हाधिकारी कार्यालयात हिंदुत्ववादी संघटना एकवटणार आहेत। या मशिदीवरून वाद चिघळण्याची शक्यता आहे। याविषयी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत प्रतिनिधी ज्ञानेश्वर। नेमकं प्रकरण काय आणि सध्या काय माहिती समोर येतेय? आरती, पन्हाळ हा ऐतिहासिक गड आहे आणि या ऐतिहासिक गडावरच्या सादोबा तलावाच्या ठिकाणीच आहे हे अतिक्रमण झालेले आहे। साधारण 3 मजली मस्जिद आहे ती या ठिकाणी उभा केलेली आहे आणि या विरोधात आता हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते। त्यांच्याकडून या संदर्भातली आहे ती माहिती जाणून घ्या। खरं तर हे अतिक्रमण आणि मग त्याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष झाल्याचं पाहायला मिळते, असंच म्हणावं लागेल का? होय, पहिल्यांदा हे लक्षात घेणं गरजेचं आहे। पन्हाळगड हा महाराणी ताराराणी साहेबांनी त्या गडाला राजधानी म्हणून त्या ठिकाणावरून सगळा कारभार बघितला होता। त्यानंतर युनेस्कोच्या यादीमध्ये पन्हाळगडाची नोंद झालेली आहे। असं असताना पन्हाळ्यावरती ज्या ठिकाणी प्रवेश करतो त्याच ठिकाणी साधुबा तलाव आहे डाव्या बाजूला। त्या साधुबा तलावाच्या फाउंडेशनवरती 3 मजली 2500 स्क्वेअर फीटचं बांधकाम ज्या पद्धतीनं निकृष्ट दर्जाचं केलेलं आहे, यातून त्या ठिकाणी जाणारे जे काही भाविक आहेत त्यांच्याही जीविताला धोका होऊ शकतो हे समजून घेण्याचं आहे। आणि त्या ठिकाणी जात असताना पन्हाळ्यावरती एंट्री केल्या लगेच डाव्या बाजूला हा गड आपल्याला बघायला मिळतो। त्या गडावरती प्रशासनाचे सगळे अधिकारी जात येत असतात। त्यांच्या देखरेखीखाली ही जे अनधिकृत बांधकाम उभा राहिलेलं आहे हे फार खेदजनक आहे आणि प्रशासन या बाबतीमध्ये डोळेझाकपणा करत आहे। यासाठी आम्ही 19/7/2024 रोजी महसूल प्रशासनाला निवेदन दिलं होतं। त्या निवेदनाच्या अनुषंगाने हे बांधकाम अनधिकृत आहे असं नगरपंचायत विभागाने महसूल प्रशासनाला कळवूनही यावरती कोणतीही अद्याप कारवाई झालेली नाही। 15 महिने या गोष्टीला उलटून गेले आहेत। खरं तर विशाळगडावरचा अतिक्रमणाचा मुद्दा गाजत असतानाच हा नवा अतिक्रमणाचा मुद्दा आता समोर येतोय। तुम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार आहे, काय मागणी कराल? जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे एकच मागणी असणार आहे आमची। गेली 2 वर्ष झालं आम्ही या गोष्टीचा पाठपुरावा करत आहोत। प्रशासनाने देखील कागदोपत्री अहवाल काढलेला आहे की ही जी मस्जिद आहे ती अनधिकृत आहे। आम्हाला खरोखर मनापासून असं वाटत आहे की जे विशाळगडावर झालं ते पन्हाळगडावर व्हायला नको, म्हणून तर आम्ही 2 वर्ष यासाठी पाठपुरावा करीत आहोत। पण प्रशासन जर अशा पद्धतीनं आपल्याला प्रतिसाद देत नसेल तर 100% येत्या काळात मोठं आंदोलन उभं केलं जाईल। कोल्हापूर जिल्ह्यातून पदयात्रा काढली जाईल आणि ते स्वतः गडकोट प्रेमी आणि शिवप्रेमी ते बांधकाम काढून टाकतील। खरं तर सरकारनं आश्वासन दिलं होतं की जी गड किल्ल्यावरची अतिक्रमण आहेत त्याकडे आम्ही लक्ष देऊ, ती नेस्तनाबूत करू। मग असं असताना पुन्हा एकदा अतिक्रमण समोर येताना दिसते। राज्य शासनानं अशा पद्धतीनं गड किल्ल्यांवरची अतिक्रमण हटवावी म्हणून त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली। पण राज्य शासन असे आदेश निर्गमित करतंय आणि त्याला जिल्हा प्रशासन फाट्यावर मारतंय असंच म्हणावं लागेल। तर तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांनी यामध्ये हस्तक्षेप करून ते बांधकाम हटवावं, अन्यथा संपूर्ण जिल्ह्यातून एक आंदोलन उभा करण्यात येईल। आणि मग एकच काय, कोल्हापूर जिल्ह्यात असणाऱ्या 13च्या 13 गड किल्ल्यांवरती जे अतिक्रमण आहेत त्या सर्व अतिक्रमणांवरती मग अशा पद्धतीनं हल्लाबोल आंदोलन करण्यात येईल। नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तर हिंदुत्ववादी संघटना या अतिक्रमणाहून आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते। हे अतिक्रमण हटवावं, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू अशा पद्धतीचा इशारा ते देताना पाहायला मिळतात। आता राज्य सरकार असू दे, जिल्हा प्रशासन असू दे, याकडे लक्ष देणार का हे आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच आता या मशिदीवरून वाद पेटण्याची शक्यता आहे। पुढे नेमकं काय घडतंय या घडामोडी आपण पाहणारच आहोत। धन्यवाद ज्ञानेश्वर आपण दिलेल्या माहितीसाठी।